नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे। तर त्यासाठी मेथीची भाजी मी स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी अशी बारीक आकारामध्ये कापून घेणार आहे। तर मी आता मेथीची भाजी कापून घेतलेली आहे। त्यामध्ये मी टाकलेला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। त्यानंतर ओवा मी असा हातावर 1 चमचा घेतलेला आहे, तो चोळून टाकायचा आहे। त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीरीचं वाटण करून घेतलं होतं, ते 1 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित असं पीठ कालवून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडं पाणी टाकून पीठ असं मळून घ्यायचं आहे। घट्ट असा पिठाचा गोळा करायचा आहे। तर इथं पीठ मळून झालेलं आहे। आता मी पिठाला थोडंसं तेल लावून अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर अर्ध्या तासानंतर मी पिठात गोळा 1 छोटा घेतलेला आहे आणि पीठ लावून होईल तेवढं पातळ आपल्याला चपाती याची लाटून घ्यायची आहे। त्यानंतर तव्यावर चपाती टाकलेली आहे मी। तर आता मी चपाती परतून घेतलेली आहे। दोन्ही साइडनं चपाती आपल्याला बरोबर भाजून घ्यायची आहे। तेल लावलेलं आहे मी दोन्ही साइडनं। तेल लावून खमंग असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा पराठा तुम्ही सॉस बरोबर किंवा लाल चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असाही लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता। तुम्ही पाहू शकता खूप छान असा पराठा तयार झालेला आहे। तर या पद्धतीने सर्व पराठे मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा हा मेथीचा पराठा नक्की बनवून पहा। करपणार नाही याची काळजी घेऊन दोन्ही साइडनं पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहिला पराठा भाजलेला आहे। याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।